मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र रेवा अभिला समजवते आणि अभि सुद्धा अक्षयसाठी तयार होतो. त्यानंतर शशिकांत अक्षयला घेऊन घरामध्ये येतो आणि तेव्हा मात्र अक्षयचं औक्षण करून छान स्वागत केलं जातं आणि त्यानंतर सगळे परिवारातले त्याला बघून खूप खुश असतात आणि प्रत्येकजण त्याला गिफ्ट देऊ लागतं. त्यावर तो म्हणू लागतो, "काय प्रत्येकजण मला गिफ्ट वगैरे देत आहे." तर मात्र शशिकांत म्हणतो, "अरे मग तुझं ग्रँड वेलकम व्हायलाच पाहिजे." आणि त्यानंतर शशिकांत त्याला मोबाईल गिफ्ट देतो. तेव्हा तो म्हणतो, "मोबाईल का?" तर तेव्हा तो म्हणतो की "अरे ॲक्सिडेंटमध्ये तुझा मोबाईल पडला ना, त्यामुळे तुला नवीन मोबाईल." तर मात्र आता तो मोबाईल उघडायला जातो, परंतु त्याला जमत नाही म्हणून काका खोलण्यासाठी मदत करतात. इकडे मात्र आता अक्षय काही गोष्टी विचारू लागतो, तर घरातल्यांना नाईलाज म्हणून काही गोष्टी त्याला सांगाव्या लागतात आणि मोबाईलमध्ये 2024 बघितल्यावर त्याला खूप गोंधळल्यासारखं होतं. म्हणून घरातले सांगतात, की 2 वर्ष झाली आहेत, पण काही गोष्टी तुझ्या डोक्यातून पुसून गेल्या आहेत. त्यानंतर अभिच्या बायकोबद्दल तो विचारतो तेव्हा ते सांगतात, की ते यूकेला गेलेली आहे आणि आता रेवा सांगते, की "तू टेन्शन नको घेऊ. ती काही दिवसांनी येईल यूकेवरनं परत." आणि इकडे मात्र आता अभिला काही रडू आवरत नाही. पुढे आता थोडंसं हे सगळं ऐकल्यामुळे अक्षयला थोडा त्रास होतो. त्यामुळे शशिकांत जरा चिडतो आणि त्यामुळे मात्र थोडासा घरामध्ये गोंधळ उडतो. इकडे आता काही गोष्टी पुसून गेलेल्याच बऱ्या असं शशिकांत म्हटल्यावर जान्हवी आणि तिच्या नवऱ्याला खूपच राग येत असतो. पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र अक्षय म्हणतो, "तू एवढी काळजी करू नको. तू जा घरी. मी ठीक आहे, व्यवस्थित आहे." त्यानंतर मात्र सीमा रेवाला बाहेर आल्यावर म्हणते, "तू रमाला बाहेर काढायला निघाली होती ना? बघ शेवटी तुलाच घर सोडावं लागतं आहे." असं म्हणून ती तिला चांगलंच सुनावते. दुसरीकडे मात्र आता रमा झोपेतनं उठते आणि तिला खूप भयानक स्वप्न पडतं आणि ती अक्षयची काळजी करू लागते. तर तेव्हा ती हट्ट करते, की हे घरी आले असेल आणि मला एकदा ह्यांना बघायलाच हवं. तर तिची आई म्हणते, "तू का अशी हट्ट करते आहे? तू थोडं समजून घे ना." तेव्हा ती म्हणते, "आई तू समजून घे ना. तो माझा नवरा आहे ना गं आणि तो एवढ्या मोठ्या अपघातातून आलाय तर मला त्याला बघायचं आहे." मालिकेच्या अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.